जालन्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ निषेध सभा घेण्यात आली। यामध्ये जालना शहरातील गांधी चमन या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व पक्षीयांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे। दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर जालन्यात मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यापेक्षा अजित पवार जास्त दोषी असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा बारामतीला जाऊन त्यांच्या घराला घेराव घालणार असा इशारा जालन्यात मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे। दरम्यान वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे यांचे संरक्षण असून धनंजय मुंडे यांना अजित पवारांचे संरक्षण आहे, त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे। निषेध सभा घेण्यात आली। मराठा क्रांती मोर्चा आणि सगळ्याच राजकीय पक्षाची मंडळी उपस्थित। काय नेमकी म्हणणं आहे समाजाचं आणि पुढची दिशा काय असणार? मुळामध्ये संतोष देशमुख यांची हत्या हा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये का कुठल्या जातीच्या विरोधामध्ये विषय नाहीये। धनंजय देशमुख यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की 8ही आरोपी एकाच जातीचे आहेत आणि विकृती त्यांची ही जात आहे, तोच मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाची सातत्यानं तीच भूमिका आहे की जातीच्या विरोधात नाही किंवा पक्षाच्या विरोधात नाही, परंतु ज्या अतिशय अमानुष पद्धतीनं ह्या देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षामध्ये कुणाचीही हत्या झाली नसेल देशामध्ये, इतक्या अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली। 3 ते 3.5 तास त्यांच्यावर अनन्वित अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आले आणि त्याचे जे फोटो काल संपूर्ण मीडियामध्ये प्रसिद्ध झाले, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली आणि त्यामुळं या ठिकाणी निषेध मोर्चा, धरणे आंदोलन आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या कारणावरून महाराष्ट्राने मागितला नव्हता। तो राजीनामा अजितदादा जे सांगतायत की नैतिक कारणावरून आम्ही राजीनामा घेतला, हा नैतिक कारण महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व राजकीय पक्षाच्या वतीने निषेध सभेचं आयोजन करण्यात नेमकी काय भूमिका आहे? आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील या संदर्भात हो खरं, धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा राज्य शासनाने घेतलेला आहे। मला वाटतं काल जे काय आपण स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ बघितले, 3 महिन्यापूर्वी जी काय क्रूरपणे हत्या संतोष अण्णा देशमुख यांची झालेली आहे, मनात फार राग येतो, फार वेदना होतात। ज्या प्रकारे हत्या संतोष अण्णांची झालेली आहे, ह्या लोकांना राजीनामे किंवा अटक करून मला वाटतं हे फार क्षुल्लक गोष्टी आहेत। बीडचा आका म्हणजे वाल्मिक कराड, आमची एकच मागणी की वाल्मिक कराडला फासावर लटकवलं पाहिजे आणि भर चौकात वाल्मिक कराडांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्वजण इथं करत आहोत। संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 3 महिने पूर्ण होत आहेत। सरकारला इतका उशीर का लागला असेल नैतिक दृष्ट्या राजीनामा करायला? हे बघा, आता आपल्याला लाखे पाटलांनी सांगितलं नैतिक दृष्ट्या अधिकार म्हणजे राजीनामा म्हणजे हे अजितदादांनी वापरलेले शब्द आहेत। मला वाटतं सुधारित शब्द अजितदादांनी वापरले पाहिजे असं आव्हान आमचे संजय लाखे पाटलांना केलेलं आहे। आणि नैतिकतेचा आणि याचा काही संबंधच येत नाही। मला वाटतं नैतिकता हा मला वाटतं हा शब्द लाजवेल हे जे प्रकरण सगळं झालेलं आहे, मला वाटतं एवढं निर्घृणपणे हा सगळा जो विषय झालेला आहे, मला वाटतं राजीनामा हा फार क्षुल्लक गोष्ट आहे। याच्या मुळापर्यंत जर प्रशासन गेलं तर त्यांना कळेल की यामध्ये कोण कोण आहे। NTV न्यूज मराठी, जालना।